नमस्कार, मी शुभदा फुलमांबडीकर. मी BA BEd झाले, LLB झाले. माझं वय 74 संपून 75 रनिंग आहे. मी लग्न झाल्यानंतर LLB केलं आणि त्यानंतर मी 10 वर्ष प्रॅक्टिस करत होते कोर्टामध्ये. माझे मिस्टर गेल्यानंतर मी प्रॅक्टिस करणं सोडून दिलं आणि भावे हायस्कूलमध्ये नोकरीला लागले. 12-13 वर्ष नोकरी केली. सेवानिवृत्त झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी मी नारद मंदिरात जायला सुरुवात केली. प्रथम वासंतिक वर्ग आणि नंतर 4 वर्षाचा विशारदचा वर्ग मी केला. नंतर अनेक भक्तांची कीर्तनं, कानोपात्रा, सावतामारी असे. दर्शन दो हात मोर्या त्या म्हणजे त्या डोळ्यामध्ये भावायला पाहिजे, मनामध्ये भावायला पाहिजे, अष्ट सात्विक भाव उत्पन्न झाले पाहिजे. आणि अशा प्रकारे कीर्तन करण्यामुळे मला स्वतःला एक स्टेज मिळालं आणि दुसरं म्हणजे धीटपणा पण जास्त वाढला. जवळजवळ 150 ते 250 कीर्तनं केलेली आहेत. आता जरा वयामुळं प्रत्येक ठिकाणी जाणं, तबला पेटी घेऊन जाणं वगैरे जरा म्हणजे त्रासदायक होतं, म्हणून आता कीर्तनं कमी केली आणि मग आता अभ्यासाला सुरुवात केली. मग आता ज्ञानेश्वरीचा अभ्यास, गीतेचा अभ्यास. मग हळूहळू असं वाटलं की आपण परीक्षा पण द्याव्यात. उत्तराखंडाच्या परीक्षा त्यांच्या होत्या, त्यामुळे प्रथमा, द्वितीया, उत्तमा, मध्यमा आणि विशारद अशा परीक्षा आम्ही त्यांच्याकडे दिल्या. असं वाटतं की गीतेचा अभ्यास करताना ज्या सकारात्मकता येते ते त्यामुळे खूप आनंद होतो. आणि त्यामुळे आमच्या सोसायटीमध्ये असताना सुद्धा सोसायटीतल्या बायकांना वेगवेगळे कीर्तनाचे आख्यान ऐकवणं किंवा मनाचे श्लोक पाठ करून घेणं, त्यांच्याकडून हरिपाठ करून घेणं, यामध्ये मला आनंद वाटत होता. जास्त करून वेळ माझ्या रूममध्ये अभ्यास करण्यामध्ये दासबोध, गीता, ज्ञानेश्वरी, भागवत हे ऐकण्यात, लिहिण्यात वेळ जातो. आणि म्हणून मी ज्ञानेश्वरी पण लिहिली आहे, गीता, भागवत पण लिहिते. जे जे उपजे ते ते नाशी, आज ना उद्या आपण जाणार आहे, त्यामुळे त्याचं दुःख उद्या मरणार म्हणून आजच कशाला दुःख करायचं. आज आपण आनंदात राहावं आणि दुसऱ्यालाही आनंद द्यावा. त्यामुळे माझ्यासारख्या 4 बायका ज्या आहेत त्या बायकांना मी अनेक प्रकारे आनंद देते. काही निराश झालेल्या असतात, मग त्यांना 2 गोष्टी समजावून सांगितल्या, चांगल्या गोष्टी सांगितल्या की त्यांना आनंद वाटतो. आणि म्हणूनच मी हा सगळा अभ्यास करते आणि छान राहते.